एक 3 दिवसापूर्वी माझी माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे आणि शिक्षण मंत्री श्रीयुत दादाजी भुसे यांची प्रत्यक्ष भेट झाली। आता आनंदाची बातमी अशी आहे की माननीय एकनाथजी शिंदे आणि श्रीयुत दादाजी भुसे यांनी एकत्रितपणे हे मान्य केलं की सेवेतील शिक्षकांना महाराष्ट्रात वेगळ्या टीईटीची घोषणा लवकरच करण्यात येईल। महाराष्ट्रातील तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज माझा वाढदिवस आहे। त्या दिवशी तुम्हाला एक चांगली बातमी द्यावी अशी इच्छा होती, म्हणून ही व्हिडिओ क्लिप। आता आज मी जी काही व्हिडिओ क्लिप तुम्हाला देतोय त्यातून मी टीईटीचं समर्थन करतो असा अर्थ कृपया काढू नका। टीईटीला माझा विरोधच आहे, परंतु तो विरोध दर्शवत असताना मुळासकट टीईटी फेकून देणे हे जरी उद्दिष्ट असलं तरी पण आपण टीईटी रद्द करण्यासंबंधात हळूहळू त्याच्यापर्यंत कसं जाऊ शकतो, म्हणून मी यापूर्वीही 4 उपाय सांगितले होते। पहिला उपाय असा होता की जी टीईटी होती आहे त्या टीईटीमध्ये सेवेतील शिक्षकांना गुणवत्ता प्राप्त करणे, पास होण्याकरता कमी गुणाची मर्यादा ठेवणे। साधारणतः महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांकरता 15 गुणांची सवलत दिली आहे। मग ती सवलत सेवेतील शिक्षकांना देता येऊ शकते का, तो एक प्रयत्न आहे। दुसरा प्रयत्न असा आहे की सेवेतील शिक्षकांसाठी वेगळी टीईटी निर्माण करून त्याची काठिण्य पातळी कमी करणे हा दुसरा विषय। तिसरा विषय असा आहे की केंद्र शासनाने या संबंधात जर कायदा केला की 2010 पर्यंतच्या सर्व शिक्षकांना सूट, कारण आरटी 2010 आलाय, त्यामुळे तो कायदा होऊ शकतो का, तो कायदा करता येईल का, हा माझा तिसरा प्रयत्न आहे। आणि चौथा प्रयत्न, तो कायदा होण्यासाठी म्हणून जर मी कुठे अपयशी ठरलो तर सभागृहात जर गेलो तर शिक्षकांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता त्यांना माननीय टीईटी घोषित करणे हा माझा चौथा प्रयत्न आहे। म्हणजे टीईटीसाठी या 4 प्रकारचे मी प्रयत्न करणारच आहे। टीईटीला माझा विरोध हा आहेच, किंबहुना टीईटी मुळासकट उचलून फेकली पाहिजे, केंद्राने कायदा केला पाहिजे, यासाठी काही दिवसात दिल्लीला आंदोलन करण्याचा देखील माझा मानस आहे, तो मी करेन। पण एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे या 4 पर्यायाशिवाय 5वा पर्याय दुसरा कुठलाही असू शकत नाही। 9वी-10वीच्या शिक्षकांना टीईटी लागू नाही। मी अनेक वेळा सांगितलं, जिथे 8, 9, 10 आहे तिथे 8व्या वर्गाचा जो शिक्षक आहे त्याला टीईटी लागू असेल, किंबहुना जो सगळ्यात ज्युनियर असेल त्याला टीईटी लागू असेल, परंतु 9वी-10वीच्या शिक्षकांना टीईटी लागू नाही। आता मी जी तुम्हाला आजच्या दिवशी एक बातमी देण्याचा प्रयत्न करतोय ती महत्त्वाची आहे। एक 3 दिवसापूर्वी माझी माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे आणि शिक्षण मंत्री श्रीयुत दादाजी भुसे यांची प्रत्यक्ष भेट झाली। त्यांना मी या टीईटीची गंभीरता प्रामुख्याने समजावून सांगितली आणि त्यांना आग्रह धरला की सेवेतील जे शिक्षक आहे त्यांना टीईटीसाठी मदत आपण केली पाहिजे। बुलढाण्याच्या एक वर्षा लाड मॅडम आहे, त्या माझ्या कायम संपर्कात असतात। त्या टीईटीबद्दल मला सातत्याने माझ्याशी बोलत असतात, मला मेसेज करत असतात। ज्या दिवशी माझी भेट झाली त्याच दिवशी माझ्या भेटीचा वृत्तांत त्यांना मी सांगितला आणि त्यांना सांगितलं की सध्या तुम्ही काही कोणाला सांगू नका, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी ही बातमी शिक्षकांना देतो। आता आनंदाची बातमी अशी आहे की माननीय एकनाथजी शिंदे आणि श्रीयुत दादाजी भुसे यांनी एकत्रितपणे हे मान्य केलं की सेवेतील शिक्षकांना महाराष्ट्रात वेगळ्या टीईटीची घोषणा लवकरच करण्यात येईल। 28 जूनला ही टीईटी संपली की सेवेतील शिक्षकांसाठी वेगळी टीईटी महाराष्ट्र शासन घोषित करेल आणि त्या टीईटीची काठिण्य पातळी देखील कमी राहील असा माझा प्रयत्न आहे। शिक्षक बंधू आणि भगिनींनो, ही बातमी मला चांगली वाटली
म्हणून तुमच्यापर्यंत दिली. याचा अर्थ मी टीईटीचं समर्थन करत नाही. टीईटी रद्द करण्याचा माझा पहिला मानस आहे, परंतु त्या दृष्टीने एक पाऊल पुढे या दृष्टीने मी या प्रसंगाकडे पाहतो आणि सेवेतील शिक्षकांना यापुढे टीईटी देण्यासाठी, त्यांचं काठिण्य कमी करण्यासाठी माझा सतत प्रयत्न असेल. लवकरच सेवेतील शिक्षकांची टीईटी आयोजित केली जाईल असं आश्वासन तुम्हाला देतो. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. मी लढतोय. धन्यवाद.